आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. श्रीगोंदा तालुक्यात आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारातून सुरू असलेला जनता दरबार हा उपक्रम गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं राबवला जात असून त्यातून अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागत आहेत. मागील महिन्यात अधिवेशन काळात हा दरबार झाला नसला तरी काल पुन्हा एकदा तो पार पडलाय. काल झालेल्या जनता दरबारात सुमारे 185 नागरिकांनी आपल्या विविध समस्या आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. यातील अनेक तक्रारी तत्काळ मार्गी लागल्या तर काही प्रकरणांवर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सध्या भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित प्रश्न मोठ्या प्रमाणावर येत असून जमीन मोजणी, रस्ता, वहिवाट या संदर्भातील तक्रारी अधिक आहेत. यातील काही प्रकरणं न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे त्यांना वेळ लागत आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे काही कामं प्रलंबित राहत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचंही त्यांनी सांगितलंय. लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास आमदार पाचपुते यांनी व्यक्त केलाय. नमस्कार. गेल्या जवळजवळ 1.5 वर्षापासून आपण श्रीगोंदा शहरामध्ये जनता दरबार भरवतोय. आज सुद्धा महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार हा पार पडला आणि जवळजवळ 250 अर्ज या जनता दरबारमध्ये आले होते. बरेचसे निकाली लावले. सांगितलं काही ठराविक जे 10-20% कामं आहेत ती सुटणं अवघड असतं किंवा सातत्यात त्याला पाठपुरावा लागतो. अशी कामं वगळता जसं ही कामं निकाली लागायचं काढण्याचा प्रयत्न मी व सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. नक्कीच आलेले प्रश्न हे लवकरात लवकर कसे सुटतील या दृष्टिकोनातून प्रशासनसुद्धा सकारात्मक पद्धतीने काम करत आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण सुरुवातीला ज्यावेळेस आपण जनता दरबारची सुरुवात केली होती जानेवारी 2025ला, त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आमचा प्रयत्न हा होता की लवकरात लवकर ही संख्या कमी कशी येईल किंवा आटोक्यात कशी येईल हा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. कारण संख्या आटोक्यात येणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं. प्रशासन उत्तम पद्धतीने काम करतं आणि लोकांचे प्रश्न हे सुटतातच हे याच्यातनं नक्कीच अधोरेखित होतं. त्यामुळे आज आता तो अनुभव यायला सुरू झाला आहे. कारण जवळजवळ मागच्या मार्च महिन्यामध्ये आपला जनता दरबार हा अधिवेशनामुळे घेता आला नव्हता. त्यामुळे 2 महिन्यांचा बॅकलॉग असतानासुद्धा 250पर्यंत अर्ज येतात. याचा अर्थ कुठेतरी आता ही संख्या कमी व्हायला लागलेली आहे. हे नक्कीच आमचं आणि प्रशासनाचं 100% यश म्हणायला काही हरकत नाही. परिस्थितीनुसार प्रश्न बदलतात की पूर्वी आमच्याकडे पंचायत समितीचे खूप प्रश्न असायचे. आता महसूलचे प्रश्न हे सातत्याने राहतातच. कारण महसूलचे प्रश्न अलीकडचे जर पाहिले तर रस्ता केसचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर आहेत. पण इतर जे काही योजना आहेत तर योजना संदर्भातल्या कोणत्याही अडचणी राहिल्या नाहीत. मागे अतिवृष्टीचे होते किंवा शेतकरी अनुदानाचे प्रश्न असायचे ते आता बऱ्यापैकी निकाली लागलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळेसची जी मोठी संख्या होती ती म्हणजे एकतर मोजणी या विभागासंदर्भात म्हणजे भूमी अभिलेख संदर्भात. तर तो एक मोजणीचा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिलेला विषय आहे. तो आपण सभागृहातसुद्धा विषय काढला होता आणि यांच्याकडे अधिकारी कमी असल्यामुळे वर्ष मोजण्या होत नाही. त्यामुळे हे प्रश्न जरा थोडे मोठ्या प्रमाणावर सातत्यानं म्हणजे ते प्रश्न सुटायलाही थोडीशी दिरंगाई होती. कारण मोजणीची अतितातडीचे पैसे भरूनसुद्धा 6-6, 8-8 महिने नंबर लागत नाही. ही दुर्दैवी अवस्था आहे. आणि आत्ता नवीन आमची मागणी आहे सरकारला मी सुद्धा मागणी केली आहे. महसूल मंत्र्यांच्या मागे आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आता खाजगी मोजणीसुद्धा त्यांनी मंजूर केली आहे. तर याच्यावरती ठोस काही जर पर्याय योजना आली तर नक्कीच हे प्रश्नसुद्धा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मध्यंतरी आपण आमदार आपल्या गावात बोलवता आणि गावामध्ये भेट घेऊन नागरिकांच्या किंवा जनतेच्या ज्या समस्या असेल किंवा विकासात्मक काही चर्चा झाली, कोणते प्रॉब्लेम त्यापैकी सॉल्व्ह झाले असतील किंवा कुठे निधी मिळाला असेल माहिती? ते बरेचशा ठिकाणी पाहिलं तर आपण जो प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी सभा मंडपाच्या मागण्या होत्या त्या आपण टाकल्यात. काही ठिकाणी जे अतिशय अडचणीचे रस्ते होते ते सुद्धा कालच्या बजेटमध्ये आपण मंजूर केले. पण ह्यावेळेस बजेटची मर्यादा ही एकदम कमी होती. जर ती वाढलेली असती तर बहुतेक सगळे आपण विषय मार्गी लावले असते. पण ज्या गावात गेलो आम्ही बरेचसे प्रश्न जे स्थानिक विषय होते ते तात्काळ अधिकाऱ्यांशी बोलून ते प्रश्न आपण निकाली काढलेले आहेत. आणि निधींचा विषय झाला तर जे काही आमदार निधी असेल किंवा 25-15 हाही निधी आपण दिला आणि बजेटमधले पण बरेचसे कामं आपण दिलेली आहेत. त्याचबरोबर आता आवर्तन चालू आहे. अनेक ठिकाणी आपण पाणी हे मुबलक देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी काय की 100% भरणी होणे हे काही शक्य नाहीत. हे जर करायचं असेल मुळात पाणी आणणं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. पण पाण्याचं समान वाटप होतं आहे की नाही हे पाहणं त्या संबंधित संस्थेची जबाबदारी आहे. पण दुर्दैवाने काय होतं की पाणी आले की संस्थेची लोकं हे संस्थेचे जे सभासद आहेत हे चेअरमनच्या मागे लागतं.
पण अख्खं ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस कोणी पट्ट्या भरत नाही, पैसे भरत नाही, तेव्हा त्या चेअरमन लोकांची सुद्धा नियोजनाची अडचण होते. तर याच्यावरती काहीतरी ठोस मार्ग निघाला पाहिजे, याचासुद्धा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. तर असे प्रश्न वेगवेगळे असतात. काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतात, काही ठिकाणी रस्त्याचे असतात, काही ठिकाणी सभामंडपाचे असतात. तर बहुतेक हे प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो आहे. पण दौऱ्यामध्ये बरेचसे हे स्थानिक छोटे छोटे विषय होते की जे प्रशासनाने लक्ष घातले नंतरसुद्धा मार्गी लागतात. ते तात्काळ आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केलेला आहे. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.